हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त असा ना? तर मस्त राहा, मजेत राहा. स्वामींच्या प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, ही आणलेली होती चिवळची भाजी. कारण आपल्याला होळीच्या दिवशी कोणी पुरणपोळ्या करतं, कोणी वेगवेगळं काही नाही, वेगवेगळ्यांची पद्धत असते. तर आता आमच्याकडे कोणी पुरणपोळी करतं, कोणी भेंडके करतात, त्याला फुलके म्हटले जातात. तुम्ही फुलके करणार होते. तुमच्या भाऊनी जाऊन आहे ना मार्केटमधून चिवळची भाजी आणि ऐन वेळेला साफ करायची म्हटलं की जीवावर येते. आणि सगळी तयारी पाठी होती माझी संध्याकाळी. ती काय काय गेली ना तुम्हाला काय सांगू. आता इतके दिवस व्हिडिओ याच्यासाठी आले नाही, खरं सांगू का. माझा मोबाईल मी चार्जिंगला लावलेला होता ना, तो चार्जिंगमधून खाली पडला. आता खाली पडल्याच्या नंतर त्याचा डिस्प्ले केला. डिस्प्ले केल्या कारणाने माझ्या मोबाईलची पूर्ण वाट लागलेली होती. पण तसंच मी आता त्याला रिपेअर केलेलं आहे. तर आता मोबाईलवाल्याने सांगितले की थोडं म्हणजे एकदम नाजूक वस्तूसारखं तुम्हाला वापरावं लागणार आहे त्याला. त्याच्यासाठी व्हिडिओ आले नव्हते माझे. कारण मोबाईल असला तरच आपण व्हिडिओ टाकू शकतो ना, त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी मी सर्वांची माफी मागते आणि आता तुम्हाला रोज रेग्युलर व्हिडिओ जातील. तर त्याच्यासाठी तर हे बघा चिवेची भाजी आणलेली होती, मला फुलके करायचे होते. तर असं म्हणजे असं खूप माझं हे झालेलं होतं ना, की ऐन टायमावरती आपल्या मिस्टरांनी आपल्याला काही सांगितलं किंवा आणून ठेवली आपल्यासमोर भाजी, तर खूप जीवावर येतं. मी इकडं बडबड बडबड करत होते त्यांना आणि त्यांनीच मला कांदा कापून दिला. ते बोलले, "अगं बाई, मी तुझ्या पाया पडतो. तू पहिले तुझी बडबड बंद कर आणि हे कर, मग मी पाहिजे तुला कांदा-बिंदा कापून देतो." हे बघा त्याच्या बाजूलाच कांदा दिसतोय तुम्हाला. तर कांदा कापून दिला मला त्यांनी. सगळं करून दिलं. हे बघा साफ केली आणि मग मी जास्त बडबड करत होती म्हणून त्यांनीच मला चहा ठेवून दिली. अशी गोष्ट आहे. तर बघू शकतात. तर मी पूर्ण भाजी केली नाही साफ, थोडीशी ठेवून राखली. कारण की मला त्याचे ना झुणका बनवायचा आहे. तर माझ्या मैत्रिणीच्या फ्रीजमध्ये ठेवली मी थोडीशी भाजी. तर बघा एवढीच भाजी साफ केली. बघू शकतात एवढीच भाजी साफ केलेली. केव्हाचीच पसरलेली होती भाजी साफ करायला. आणि त्यांनी मार्केटमध्ये जाऊन भाजी आणली संध्याकाळी 6 वाजता त्याच्यासाठी. तर मग असं म्हणजे मला इतका राग प्रचंड राग आलेला होता मला. आता करू काय म्हटलं. भाजी तर भेटली, आपल्याला पण खावीशी वाटते अशा भाज्या. पण करणार काय? आणि होळीच्या निमित्ताने माझी इतकी तब्येत खराब झालेली, तर तुम्हाला तब्येत का खराब झाली त्याचं तुम्हाला सांगेल मी कारण. की कशी तब्येत खराब झाली माझी, खरबसला काय उपाते आणलं मी. तर बघू शकता तुम्ही एवढी घाण निघाली बरं. फक्त ती साफ केली ना त्या प्लेट, मग तिकडची प्लेट आहे तिच्यामध्ये हिच्यातली नाही त्याच्या बाजूची. हां, या प्लेटमधली. फक्त तेवढी साफ केलेली भाजी तेवढी निघालेली बस. तर बघा ही चण्याची डाळ आहे. तर चण्याची डाळ मी अर्धा किलोच्या हिशोबाने भिजत घातलेली होती. सकाळी दुपारीच भिजत घालून दिलेली होती. ते वाळली नव्हती मला त्याची तुमच्या भाऊची भाजी आणणार आहे मार्केटमधून. मग एवढी मी दुपारीच भिजत घातलेली होती. आता कोणी याच्यामध्ये मटकीची डाळ टाकतं, कोणी चवळची डाळ टाकतं, पण मी काहीच टाकत नाही. मी फक्त चण्याचीच डाळ टाकते. तर हे बघा अशी त्याला चांगली धुवून घ्यायची आणि चांगली 4-5 तास पण भिजली ना मस्त फुगते ती. बघू शकता ते किती सुंदर अशी फुगलेली ती. आणि मेन गोष्ट काय झाली ना, आमच्याकडे पण पाणी आलेलं नाही. का त्याच्यासाठी पाणी न आलं ना म्हणून. बघू शकता तुमच्या भावाने मला चहा ठेवून दिलेली होती. मी तुम्हाला पहिले सांगितलं की चहाचे चाललेलं होतं त्याच्यासाठी. तर मग मी काय केलं, थोडीशी भाजी साफ केली आणि इकडं मग डाळ मिक्सरमध्ये वाटायला आली आणि तुमचे भाऊ बोलले की "आण थोडीशी भाजी मी साफ करतो, तू डाळ वाटायला घेऊन घे." कारण त्यांना मी सांगितलं की पूर्ण भाजी साफ नाही करायची त्याच्यासाठी. तर बघू शकतात. मग मी थोडी, थोडी, थोडी डाळ वाटायला घेतली. आता होळीच्या दिवशी मला ना पुरणपोळ्या करायच्या होत्या, पण आता करू काय? तर हे बघा याच्यामध्ये मी काय टाकलं सांगू का तुम्हाला? कांदा टाकला, परत ती चिवईची भाजी धुवून साफ केली, कापली तिला ती टाकली. परत अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरं हे सगळं मिक्सरमध्ये वाटून त्याची पण पेस्ट टाकली. मीठ नाही टाकलं बरं, कारण मिठाला पाणी सुटतं ना, म्हणजे ओलावा होतो पूर्ण. त्याला चांगलं शिजवून घेतलं, हळद टाकली थोडीशी आणि कोथिंबीर शोधून टाकणार. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे त्याला चांगलं फेटून घ्यायचं. जसं आपण वड्याचं रवण कसं फेटतो तसंच. मी काही सोडा टाकला नाही. त्या सोड्याने काय होतं ना, पोट टाईट होऊन जातं, मग खावीशी पण वाटत नाही. त्यासाठी मी काही सोडा टाकला नाही. हे बघा मी साईडला झाकून ठेवलं. आता तुम्ही म्हणाल किचन खूप पसारा पसरा. मी काय सांगतो, पाणीच आलं नाही आमच्याकडे. 2 दिवस झाले त्या कारणाने. आता ही कढई तर कढई घेतली आणि कढईमध्ये ना पाणी ठेवलं मी. पाणी स्टीमरला म्हणजे स्टीम करायचे असतात ना, ते वाफेवरती करायचे असतात त्याच्यासाठी. तर बघू शकता चाळणीला पहिले तेल लावून घेतलं मी. चाळणीला तेल लावताना की टेन्शन नसतं म्हणजे चिपकत नाही. बघू शकता तुम्ही. तर अशा आता तुमच्याकडे काय बोलतात त्यांना मला माहिती नाही, पण माझ्या आजी इकडे ना भेंडके म्हटलं जायचे.
आणि माझ्या सासूच्या इथे म्हणजे आमच्या पण इकडे माझे सासू ना त्यांना पेंडकेच म्हणायचे किंवा फुलके म्हणतात. फुलके पण म्हणतात त्यांना. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. आता मी गेल्या वर्षी पुरणपोळ्या केल्या होत्या. तुम्ही बघा माझे व्हिडिओज. गेल्या वर्षी मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत. पण यावर्षी माझी हिंमतच होत नव्हती पुरणपोळ्या करायची. कारण तुम्हाला सांगेल मी त्याचा सविस्तर व्हिडिओ की मी खरबसला कसं म्हणजे थकली मी एकदम त्याच्यासाठी. तर हे बघा असे म्हणजे पाण्यावरती स्टीमर करायला ठेवायचे आणि काहीच वेळ लागत नाही. 5 मिनिटात फुगतात आणि झाकण ठेवून द्यायचं. तर बघू शकतात आणि ही कढई ना माझी इंडक्शन चुलीवर पण चालते. मग मी आता इथं वाफवून घेतले आणि साईडला ठेवून दिलं. बघू शकतात तुम्ही. आता आपण चेक कसे करायचे त्याला चाकू किंवा चमचा किंवा लाकडी यांनी चेक करायचे आणि ते जर चिपकलं तर समजायचं की कच्चे आहे. बघू शकतात तुम्ही ते बिलकुल झालेले होते ते पटापट होते ते. तर बघू शकतात तुम्ही. आता ते साईडला थंड व्हायला ठेवले. तवची इकडे मी काय केलं ना कढी बनवायची होती मला ताकाची. ताकाची कढी कोणी वेगळ्या पद्धतीने करतं, कोणी वेगळ्या पद्धतीने करतं. त्याची त्याची पद्धत असते. कोणी तळ्याची करतं, कोणी ताकाची करतं. तर मी ताकाची कढी करत होती. तर म्हणजे थोडंसं पाकीट मागवलं मी तुपाचं. आणि ते तूप पूर्ण टाकून दिलं मी. 20 रुपयाचं तूप मागवलं होतं मी. तर ते तूप पूर्ण टाकून दिलं मी त्याच्यामध्ये. कारण कोणी कोणी कढी ना तेलाची पण करतं बरं का. हो, कारण मी तेलाची पण कढी खाल्लेली आहे. पण ते काय असतं ना आपल्या तेलाची कढी ना मला सूट होत नाही. कारण अपचन झाल्यासारखं व्हायचं मला. म्हणून मग मी तेलाचं बंद केलं आणि तुपातच करते आता सध्या कढी. बघू शकतात तुम्ही. तर तूप टाकून दिलं मी सगळं. बघू शकतात. म्हणजे आपल्याला पाहिजे त्यानुसार घ्यायचं तूप. पण मला सावटी कढी बनवायची होती आणि तुमच्या पाहुण्यांना खट्ट कढी खायची होती. मग मी खट्टच करण्यासाठी मग मी सगळं तूप टाकून दिलं होतं. आणि ठेवायला पण फ्रीजने की चिरपा फ्रीजमध्ये ठेवता येईल. आणि मग मोहरी टाकली मी त्याच्यात. आपली राई असते ना ती राई पहिले टाकून द्यायची त्याच्यामध्ये. म्हणजे ते चांगली फटफट फुटते. असं आहे. मग त्यानंतर मग मी ना काय केलं जिरं टाकलं. जिरं टाकल्याच्या नंतर मग हे बघा मसाला काढून ठेवलेला आहे. लवंग, हिरवी मिरची, लसूण, आणि जिरा हे टाकून द्यायचं त्याच्यामध्ये कढीपत्ता हे सगळं टाकून द्यायचं. कोणी शेषपूल टाकतं. मी पण टाकते शेषपूल. असं काही नाही तुम्ही टाकत नाही. मी पण टाकते. पण आता म्हणजे उशिराच एवढा झालेला होता आणि आमच्याकडे होळी बरं का रात्री 11:30-12ला जाळतात. आता तुमच्याकडे कितीला जाळतात मला माहिती नाही. पण सगळेच नाही जाळत. कोणी कोणी 7:30 मुहूर्तानुसार करून घेतात. पण आता काय ना हल्ली सगळे कामावर जाणारे असतात शहरामध्ये. तर आपल्याला त्यांच्यानुसार वागावं लागतं, चालावं लागतं, अशी गोष्ट आहे. आता एक ताकामध्ये मी फक्त बेसन पीठ टाकलेलं होतं, शेंगदाण्याचा कुट्टा वगैरे टाकायचा बाकी होता. तर तो मी मिक्सरमध्ये करून ठेवलेला होता. त्याच्यात पण काय केलं मी शेंगदाणे, मिरची, अद्रक, लसूण हे वाटून घेतलेलं होतं मी. हे बघा ते छोट्या भांड्यामध्ये दिसतंय तुम्हाला हे बघा. हे मी सगळं टाकून घेतलं आणि आता मला कुठं राहीन खोटत बसू म्हणून मी हातानेच करायला सुरुवात करणार होती. कारण इतकी घाई होती ना की तुम्हाला काय सांगू मी हातानेच केलं शेवटी. म्हणजे तुम्हाला काय बघू शकता तुम्ही हातानेच केलं मी सगळं मिक्स. चांगल्या काठी पण मोडल्या गेल्या त्याच्या व्यवस्थित. बघू शकता तुम्ही. हातानेच केलं मी सगळं त्याचं बारीक. बघू शकतात. आणि मग त्यानंतर आहे ना काय केलं ना त्याला असं राहू दिलं आणि परत काय तुम्ही ना याच्यामध्ये लिंबू पण पिळून ठेवून द्यायचा म्हणजे ताक चांगला आंबट लागतं. मी लिंबू पिळून ठेवून दिलेलं होतं याच्यामध्ये. आणि मग ते सगळं फ्राय झालं ना मस्त तुपामध्ये की त्याच्यामध्ये ताकाचं हे सगळं टाकून द्यायचं मिक्स केलेलं सगळं ताकाचं हे टाकून द्यायचं. बघू शकता तुम्ही. थोडंसं गॅसवर सांडलं केलं. अशी म्हणजे आपली घाईघाई असली ना की आपलं म्हणजे नानीची येत होती आपली. तर मला पण माझ्या म्हणजे इतकी घाईघाई येत होती ना तुम्हाला काय सांगू. कारण आजूबाजूच्या बायका होळीसाठी जाणार होत्या आणि मला झालेला होता उशीर. मग मी त्यांना बोलले की तुम्ही जावा मी नंतर जाणार आहे. बघू शकतात. असं आहे. तर अशा प्रमाणे तर आपले असे हे केलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. मग कढीला मस्तपैकी अशी हलवून घ्यायची. कोणी हळद पण टाकतं बरं का याच्यामध्ये. मी काही हळद टाकत नाही. पहिल्यापासूनच मला हळदीची कढी पसंत नाही. का कुणास ठाऊक. माझ्या आजीकडे पण आहे ना, माझ्या माहेरी पण हळद टाकत नाही. अशीच ठेवतात. पण माझ्या सासरी माझी सासूची होती ना, आमची आई त्या हळद टाकायच्या. मला हळद टाकायला लावायच्या. आणि त्या नेहमी ताकाचीच कढी करायच्या. कधीच त्याने तळ्याची कढी केली नाही. त्यामुळे आम्हाला पण ताकाचीच कढीची सवय लागलेली आहे. तर बघू शकतात तुम्ही. तर मी ताकाचीच कढी केली. आणि इतकी सुंदर चालू होती ना तुम्हाला काय सांगू. खट्ट खट्ट मस्तपैकी गरम गरम इतकी सुंदर लागत होती ना तुम्हाला काय सांगणार आहे कढी.
बघू शकता तुम्ही. आणि एका साईडला मग मी कढी गरम करायला परत ठेवली. आणि हा गॅस आहे ना आमच्या इतका छोटा चालत होता ना, याला आता पिन मारावी लागणार आहे बहुतेक. आणि बघू शकता मग परत तिकडे मी फुलके बनवायला ठेवले. कारण 2च चाळणी निघाल्यात माझ्या, जास्त नाही निघाल्या, 2च निघाल्यात. तर कढीमध्ये मीठ टाकायचं राहून गेलेलं होतं, ते कढीमध्ये मीठ टाकलं. आणि तुम्हाला एक आता एक जोक सांगू का? पहिलं फुलके केले मी, त्याच्यामध्ये ना काय झालं ना, सगळं टाकलं मी. आणि मिरची, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची विसरलेली होती. त्याचा चुकान मी असा केला ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी कढईमध्ये फ्राय केला मी शेवटी तो ठेचा, ते वाटण फ्राय केलं. आणि त्याच्या खापा केल्या त्या फुलक्यांच्या फुलक्यांच्या आणि त्यांना फ्राय केलं तुकड्यासारखं. आणि याच्यामध्ये मग मी वाटण टाकून दिलेलं होतं थोडाफार. असं म्हणजे काही काहीमध्ये माझी असं एक झालं, असं वाटत होतं की त्याच्यापेक्षा पुरणपोळ्या केलेलं परवडलं असतात म्हणून. असं म्हणजे होतं आपल्याला कधी कधी. सोपा स्वयंपाक कधी कधी आपल्याला कठीण जातो, आणि कठीण स्वयंपाक कधी कधी आपल्याला सोपा जातो. पण अशी काही गडबड असली ना तर मी खरंच सांगते. आणि त्यामुळे जर आपल्याला कोणी बोललं ना, हे पण टाक ते पण टाक, ते साफ करायला पण वेळ होतो, सगळ्या गोष्टीला वेळ होतो. घरातली ती आपत्ती, परत आपल्याला होळीच्या ज्या सेवा करायच्या होत्या त्या पण राहून जातात मग. असं आहे. मग आता माझं काय चाललं, हळदीचं लेप पण राहून गेलं, सगळ्या गोष्टी राहून गेल्या माझ्या. तुमच्या भाऊने काय केलं, कढीमध्ये ना कोथिंबीर टाकली. आणि आता एक दुसरा स्टीमरचे झालेलं होतं माझं, त्याच्यामध्ये मग मी वाटण टाकलेलं होतं मिरचीचं, त्याचं बघू शकता हे पण झालेलं होतं, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने खूप छान झाले होते फुलके. मी बिलकुल सोडा टाकला आणि एक सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. आणि ते वाटण टाकलं नव्हतं ना तरी पण वाटण फुलके खूप छान लागत होते. म्हणजे असं वाटत होतं की किती खायचे. मी तुमच्या भाऊंची मस्करी केली थोडीफार. म्हटलं तुम्ही एक काम करा, नैवेद्य काढून घेते मी, आणि नैवेद्य काढल्याच्या नंतर त्यांना खायला दिलं. आणि मग बघू शकता तुम्ही दिवापत्ती पण झाली आपली. आणि देवाला पण ते नैवेद्य दाखवला. तर मी असा नैवेद्य दाखवते, खाली चौकोन करते आणि असा नैवेद्य दाखवला. मग बघू शकता साईडला पाणी ठेवलं आणि हाच नैवेद्य मग मी होळीमध्ये दाखवला. तर तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असताना तर लाईक सबस्क्राईब नक्की नक्की करा. तर चला बाय, तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.